श्री स्वामी समर्थ काका, आपल्या आरतीचं टायमिंग काय आहे इथला? आपल्या वार्षिक सेवा केंद्र या ठिकाणी बराडी अपलोड या ठिकाणी चालतंय. त्रिकाल आरती या ठिकाणी चाललेली असते. तर सकाळी अभिषेकचा टायमिंग आहे आपला 7:15चा. 7:15ला अभिषेक झाल्यानंतर 8 वाजता आपली आरती होते, भोपाळी आरती होते सकाळी 8 ते 8:30 पर्यंत. 10:30ला नैवेद्य आरती असते. 10:30च्या नैवेद्य आरतीनंतर मग सायंकाळी 5:30ला उघडतं आपलं केंद्र आणि 6ला सायंकाळची आरती असते. तर 6 ते 6:30 पर्यंत आरती होते आणि त्यानंतर मग 7:30 पर्यंत आपलं केंद्र आपलं बंद होतं. आणि आपल्या केंद्रामध्ये मुद्रण साहित्य सुद्धा मिळतं. स्वामी सेवा केंद्राबद्दल, त्या स्वामीच्या सेवेबद्दल जे काय असतील ते मुद्रण साहित्य मिळतं. आपल्या इथे घाटेराव मॅडम या ठिकाणी आहेत. तर घाटेराव मॅडमकडे मुद्रण साहित्य सर्व या ठिकाणी उपलब्ध असतं. आता सध्या आपल्याकडे गुरुमौलीने सांगितलं की 12 कोटी जप पूर्ण. बाहेर आवाज कमी करा म्हणावं त्यांना. आपल्या स्वामी सेवा केंद्र म्हणतात गुरुमौलीने 12 कोटी जप पूर्ण करायला सांगितलेले. 12 कोटी जप पूर्ण करायला करतात का महिला? जर समजा आता एखाद्या महिलेला इथे येणं होत नाही आणि त्यांना वही पाहिजे असेल तर आपल्या घरी वही घेऊन जायचं. आपल्या फावल्या वेळेमध्ये ते वह्याचं पूर्ण करायचं. मोठी वही जर घेतली तर एका पानामध्ये 4 असं या ठिकाणी फोल्ड करून श्री स्वामी समर्थाचे बसतात आणि त्यानंतर मग जर समजा तुम्ही छोटी वही घेतली तर एका पेजमध्ये 3 बसतात. तर हे सर्व तुम्ही या ठिकाणी तुम्ही घाटेराव मॅडमकडे घेऊन जाऊ शकता. आता काय झालं ते उपलब्ध थोडेसे म्हणजे लवकरात लवकर घेऊन जायला पाहिजे, कारण लिमिटेड असतं ना ते. तुम्हाला पण बाहेर जर समजा तुम्हाला पाहिजे असेल तर घाटेराव मॅडम कडून त्या वया घेऊन जायचे. घाटेराव मॅडम ते रिंग रोडला बराड्या प्लॉटच्या. घाटेराव मॅडम कुठे गेलेत? घाटेराव मॅडम आहे तिथं. घाटेराव मॅडम तुम्ही 2 मिनिटं सांगा त्यांना. श्री स्वामी समर्थ मॅडम, तुमच्याकडे सगळं सर्व साहित्य भेटतं का? सर्व मुद्रण साहित्य उपलब्ध आहे आणि आता जे पोह्या सांगितले गुरुमौली त्या पण आपल्याकडे उपलब्ध आहेत. सध्या कुणाला पाहिजे असतील तर घेऊन जाऊ शकतो. हो ठीक आहे. फेसबुक लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे. मी राजेश्री गवळी, सदैव जनतेच्या हितासाठी श्री स्वामी समर्थ मंदिर बिशे प्लॉट ना, बिशे प्लॉट इथं आलेले आहे, भराडिया प्लॉट इथं आलेले आहे. तर बघा इतकं सुंदर असं सेंटर आहे आणि प्रत्येक समस्येचं आपल्याला इथं निवारण होते. आणि खरंच कोणी आलं नसेल तर त्यांनी खरंच एकदा येऊन जावा. आणि स्वामींच्या पादुका तर बघा फार छान आहेत, किती मस्त वाटत बघा. हे सुद्धा कुणाला पाहिजे असेल तर भेटतं इथं. जपमाळ वगैरे सगळं, गोमित्र वगैरे फिल्टर केलेलं सर्व काही इथं भेटत आहे. हे सेंटर आहे ते बघा. हे खूप छान असं आणि स्वच्छता युक्त आहे. नमस्कार श्री स्वामी समर्थ. हे बघा किती स्वच्छता आणि किती सुंदर असा परिसर आहे, रम्य असं ठिकाण आहे. तर मला वाटते बार्शीकरांनी जे आले नाहीत त्यांनी यावं आणि खरंच स्वामींच्या दर्शनाचा पण लाभ घ्यावा. प्रत्येक समस्याचं निवारण होणार आहे इथं. हे बघा श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र सभागृह आहे इथे. तर हा इथला एक नियम आहे की पाय धुतल्याशिवाय आतमध्ये यायचं नाही. हे किती छान वातावरण आहे. हाय दीदी, श्री स्वामी समर्थ. रोज येते का तू? नाही. मग कधी कधी येते? स्वामी बद्दल काय माहिती तुला? हो माहिती. सांग ना मला थोडस. कॅमेरा चालू आहे. तुझं नाव सांग अगोदर. तनुजा पाटील. श्री स्वामी समर्थ. तू किती दिवसाला येते स्वामी मंदिरात? गुरुपौर्णिमेला येते. हा. आणि असं कधी मध्ये येते. हा. तुला स्वामींबद्दल काय माहिती आहे, सेवेबद्दल वगैरे? स्वामींची सेवा केलेली चांगली असते. तू काय सेवा करते? मी घरी करते सेवा. घरी करते, पण काय करते नेमकं? तुझी सेवा करण्याचं म्हणजे तुझी पद्धत कशी आहे? म्हणजे मी रोज सकाळी कितीला उठते? 6 वाजता उठते. मग नामस्मरण कधी करते? माझी शाळा सकाळी 7:30ला असते, त्यामुळे मला टाइम. मग तू कधी करते नामस्मरण? ज्यावेळेस तुला वेळ भेटेल त्यावेळेस. मग काय करते नेमकं तू? मी श्री स्वामी समर्थांचा जप करते. कसा करते? म्हणजे श्री स्वामी समर्थ का स्वामी ओम म्हणून? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ह्यानी काय होतं तुला? मला बुद्धी मिळते, समाधान वाटतं, शाळेचा दिवस छान जातो. सर्व मुलांनी हे करायला पाहिजे की नाही? करायला पाहिजे. आणि सर्व मुलांना काय सांगशील? तुझ्या वयाच्या मुलांना काय सांगशील? मी सांगेल की म्हणजे तुम्हाला रोज शाळेचा टाइम लवकर असेल तर तुम्ही
जेव्हा तुम्हाला टाइम मिळेल तेव्हा तरी स्वामींचं नामस्मरण करत जावा. किती माळा करायचं का? जेवढं जमेल तेवढं. जेवढं जमेल तेवढं. हो, जेवढं जमेल तेवढं करायचं. ओके, छान, थँक्यू. श्री स्वामी समर्थ. आपल्याकडे ह्या ज्या पोह्या उपलब्ध आहेत. हा हा, हे बघा घाटेताईंकडे ज्या पोह्या आहेत. जर कुणाला मंदिरात येणं होत नसेल, वेळ भेटत नसेल, तर त्यांनी काय करायचं, तुम्हाला ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस श्री स्वामी समर्थाची वही घेऊन नामस्मरण करू शकतात. हा, ह्याची काय पद्धत आहे नामस्मरणाची, म्हणजे वेळ वगैरे काय? तसं काही नाही, तुम्ही घरातले सर्व सेवेकरी जप घेऊ शकता. हा हा, ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस जप घेऊ शकता. ओके. श्री स्वामी समर्थ. हे बघा इथं किती छान वातावरण आहे आणि खूपच मस्त, एकदम छान वाटतंय. बार्शीच्या बाहेर आहे. आणि हे पाण्याचं काय आहे कधी तू हे सांग बरं मला जरा. हे पाणी का बरं आहे इथं? हे पाणी काय आहे इथं? ह्याचं काय वैशिष्ट्य आहे नेमकं? हे पाणी याच्यासाठी आहे की जेव्हा पण आपण कुठून पण बाहेरून फिरून येतो, म्हणजे गाडीवर येतो किंवा चालत येतो, कसंही आलं तरी, हो कसंही आलं तरी पण आपल्या पायांवर धूळ येते किंवा आपण प्रत्येक जागी कुठल्या पण जागी जातो, त्याच्यामुळे तिथं काय असतं, घाण असते. घाण असते. त्याच्यामुळे ते मंदिरात किंवा पाय घेऊन जायला आपल्याला छान नाही वाटत. त्यासाठी हे बनवलेलं आहे. पाय धुतल्याशिवाय मंदिरात जायचं. किती छान. आणि छोटी मुलगी आहे पण किती छान सांगत आहे. तनुजा, खरंच खूप छान वाटते तुझ्याशी बोलून. पण मी आता माईक आणलेला नाहीये. नेक्स्ट टाइमला माईक आणल्यानंतर आपण तुझी मुलाखत घेऊयात छानपैकी. ठीक आहे. खूप छान आहे. तू राहिलं कुठे बाळा? मी नाईकवाडी प्लॉट फ्लाय रोड मध्ये राहते. नाईकवाडी प्लॉट वरून आलीस का तू? हो, छान आहे. इथे माझ्या काकू राहतात, शीतल पाटील. शीतल पाटील का? ओके, खूप छान. तुझं छान वाटलं मला. आमच्या बळेवाडीला पण एकदा ये स्वामी समर्थ मंदिरात. चालते. हा, ठीक आहे. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. वेलकम. किती छान परिसर आहे हा. खूप छान वाटते. भैया हे काय आहे नेमकं? हा, शेजारती चालू आहे आता. शेजारती चालू आहे आता. संसारिक हा भार परिहरिसी करुणा सिंधू तो दिनाथ संबंधो आत्मा अवक्लेश ना बांधो वासुदेव प्राज्ञेदत्ता शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शंभरीयाता शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शंभरीयाता शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शंभरी. चालूच ठेव. अरे दे ना महेश, कपडे दे ना, कपडे दे ना. थांबा थांबा, हात ते कपडे घाला महाराजांना. हां, आतून पाठीमागणे. हां, डोक्यावर घ्या. हां, माळ घाला. दिसते का? हो, दिसते. स्वामींची सेवा करायला भेटली तुमच्यामुळे. झालं? हो, झालं. या आता नजर काढायची आपल्याला. एक मिनिट. बघा स्वामींची नजर कशी काढतात काका. बघा, आपण आपल्या लेकराची काढतो. आतापर्यंत कधी देवाची नजर काढलेली बघितली का? पण इथे बघा नजर कशी काढतात काका. बघा स्वामींची. आपण तर मुलाशिवाय कुणाची नजर काढली नसेल आतापर्यंत. स्वामींना सुद्धा नजर लागू शकते.
महाराजांना मच्छर चावू नये म्हणून सुद्धा मच्छरदाणी आहे बघा. म्हणजे स्वामी सुद्धा आपल्यासारखं सगळं करावं लागतंय. मी नुसतं मंदिरात जाते, मी गुरुवार करते म्हणण्यापेक्षा ही सेवा किती महत्वाची आहे ते काकांच्या सेवेवरनं कळतंय. बघा दिवसभराची सेवा महाराजांच्या चरणी अर्पण केलेली आहे. दिवसाची सुरुवात स्वामी आणि रात्र पण स्वामीच आहे. किती छान असं बघा. हे आपले गुरु माऊली आहेत. हे बघा मच्छरदाणी घातले स्वामींना मच्छर चावू नये म्हणून. चला कोण कोण बघत आहे लाईव्ह श्री स्वामी समर्थ. बघण्यापेक्षा एकदा सेंटरला येऊन जावा असं मला वाटतं आहे. श्री स्वामी समर्थ. बंद करत आहे आता.